जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. प्रचार अतिशय शिगेला पोहोचलेला आहे. मी आता शिंगणापूर पंचायत समिती मतदारसंघात आहे. बालिंगा या गावचे सुपुत्र अमर जत्राटे हे महायुतीकडून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली असं चित्र आहे. आता मी त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. पाहूया त्यांची प्रतिक्रिया. अमरजी, आता तुम्ही शिंगणापूर पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहात. एकंदरीत मतदारांचा, नागरिकांचा तुम्हाला प्रतिसाद कसा आहे? शिंगणापूर पंचायत समिती मतदारसंघातून प्रचाराच्या या रणधुमाळीमध्ये मी घरोघरी लोकांच्या पोचलेला आहे. जनतेपर्यंत पोचलेला मी पहिला उमेदवार आहे. त्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लोकांनी भरभरून माझ्या पारड्यात मतं टाकण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्यांच्या आहेत आणि त्यांना एक आश्वासक चेहरा हवा असल्यामुळं ते मला भरभरून मतदान करतील अशी मला अपेक्षा आहे. एकंदरीत जर चित्र पाहता तुम्हाला प्रचारात म्हणजे चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रचारात तुम्ही कोणत्या मुद्द्यावर भर दिलेला आहे? प्रचारात मी सर्वसामान्य लोकांच्या जे समस्या आहेत, कॉलनीमध्ये फिरत असताना रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे, आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे, या प्रश्नांवर मी भर दिलेला आहे. त्याचप्रमाणे युवकांना UPSC MPSCच्या माध्यमातून चांगली एक अभ्यासिका निर्माण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्याचप्रमाणे आमचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब आणि आमचे भाजपचे नेते खासदार धनंजय महाडिक साहेब यांच्या पाठबळावर मी मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट करण्याची ग्वाही मतदार बंधूंना दिलेली आहे आणि ती ग्वाही त्यांच्या माध्यमातून निश्चित मी पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महिला वर्ग जास्तीत जास्त या योजनेमुळे म्हणजे सरकारच्या कामावर समाधानी आहे. तर याचा तुम्हाला कितपत फायदा या निवडणुकीत होईल? या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण आमच्या देवाभाऊंनी सुरू केलेली आहे आणि महिलांचा मला उत्स्फूर्त पाठिंबा आहे. त्यांनी असं प्रचाराच्या दरम्यान आम्हाला असं आश्वस्त केलं की आमच्या रोजच्या कामकाजाला थोडीफार मदत हे या योजनेतून आम्हाला मिळत आहे. त्यामुळे आमचा वरचा जो खर्च असतो इतर तो आमचा भागतो आणि त्यामुळे आम्ही कमळाच्या बाजूनच म्हणजे देवाभाऊनच आम्ही मतदान करणार आहे, भाजपलाच आम्ही मतदान करणार आहे. तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहे असं आश्वासन मला महिला वर्गाने आमच्या माता भगिनींनी मला दिलेलं आहे. आता प्रचाराचे 2च दिवस राहिलेले आहेत, तर मतदारांना काय आव्हान कराल? मी या मतदारसंघातील सुज्ञ मतदार बंधू भगिनींना मी एवढीच विनंती करेन की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला पक्षानं उमेदवारी दिलेली आहे आणि या संधीचं सोनं मी निश्चित करीन. कारण मी सर्वसामान्य कुटुंबातून येतो. जनतेच्या मला सर्वसामान्य कुटुंबातील समस्यांची मला जाण आहे. मी कार्यकर्त्यात मिसळणारा, ग्राउंडवर काम करणारा एक कार्यकर्ता आहे. पुढे देखील जनतेच्या सेवेत मला राहणं अधिक आनंदमय वाटेल. त्यामुळे जनतेनं मला येत्या 7 तारखेला जे मतदान आहे त्या दिवशी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी विनंती मतदार मायबाप बंधू भगिनींना करत आहे.